सानप जे तपासी अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांना रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या, आणि रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे. ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते, राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर 5 लोक आणखी जॉईन करून टाका आणि 6 जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका. आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिकी अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे, मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत, अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिकी कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय आता, या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले आहेत. मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी SP-ना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत ते दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. एक ट्विट आव्हाडांनी एक ट्विट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून. मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसत आहेत. महादेव गीते जेलमध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचं, ते मात्र बाहेर आहेत. म्हणजे असं झालंय का, ट्विट केलंय. जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल तर मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे. आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी, की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते. माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांची MCR होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये. शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे, कारण तिकडचे जेल